आम्हाला बाहेरून फंडिंग असल्यास शहांनी राजीनामा द्यावा. इतके आता थेट शहांना भिडले. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा काँग्रेस जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग इथं गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आम्हाला बाहेरून फंडिंग असेल तर अमित शहांनी राजीनामा द्यावा. आम्हाला बाहेरून पैसा येत असेल तर शहा कसले चाणक्य, असं म्हणत भाजपच्या बाहेरून फंडिंगच्या आरोपांची अभिजित दिपकेंनी फार हवाच काढली आहे. नियोजनबद्ध कारस्थान, पोलिसांचा पक्षपाती कारभार आणि केंद्रीय यंत्रणांचा राजकीय गैरवापर या विरोधात अभिजित दिपके यांनी सत्ताधाऱ्यांवर अत्यंत तिखट शब्दात प्रहार केलाय. आंदोलन दडपण्यासाठी आणि आंदोलकांची बदनामी करण्यासाठी थेट केंद्रीय पातळीवरून सूत्र हलवली जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला असून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी थेट मागणी त्यांनी लावून धरली आहे. आंदोलनाच्या आडून देशात आणि राज्यात दंगली घडवण्याचा आणि विशिष्ट समाजाला बदनाम करण्याचा हा शासकीय कट असल्याचा दावा करत दिपके यांनी पोलीस प्रशासनाला संविधानाची आठवण करून दिली आहे. आता शहा विरुद्ध दिपके सामना कसा तापलाय पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. गेल्या काही काळापासून देशातील तरुणाईचा लढा अत्यंत संवेदनशील वळणावर येऊन पोहोचलाय. दिल्लीत लाखो तरुण आपल्या हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरलेले असताना या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा जाणीवपूर्ण प्रयत्न होत असल्याचं दिपके यांनी स्पष्ट केलंय. आंदोलनाच्या पाठीमागे आंतरराष्ट्रीय शक्तींचा हात आहे किंवा या आंदोलनाला परदेशातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर निधी पुरवला जातोय असा संशयास्पद आणि बिनबुडाचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांकडून आणि विशिष्ट माध्यमांकडून सातत्याने केला जातोय. या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांनी थेट देशाच्या गृहमंत्रालयालाच कठड्यात उभं केलंय. जर देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाहेरील देशांमधून बेकायदेशीरपणे पैसा येत असेल आणि देशाची गुप्तचर यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालय आणि गृह खाते यावर कोणतीही कारवाई करू शकत नसेल तर हे गृहमंत्री अमित शहा यांचं सर्वात मोठं अपयश मानलं पाहिजे. जर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असणारे गृहमंत्री देशातील एका आंदोलनाचा निधी कुठून येतो हे शोधू शकत नसतील किंवा ते रोखू शकत नसतील तर त्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही. म्हणूनच त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये ते असं म्हणाले की या सगळ्या विद्यार्थ्यांवरती हल्ला करतायत, बुलेट चालवले, फायरिंग केली, त्या प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा यांनी रिझाईन केलं पाहिजे आता. ते केल्याशिवाय आम्ही स्वतः बसणार नाही. मला तर वाटतं अगदी केलंच पाहिजे. कारण की दुसरा एक प्रश्न हा पण येते की काँग्रेस जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते. तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा काँग्रेस जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग इथं गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग? तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार. या केवळ राजकीय मागण्या नसून त्यामागे पोलीस प्रशासनानं चालवलेल्या दडपशाहीचा आणि रचलेल्या षडयंत्राचा थेट पुरावा आपल्याकडे असल्याचा दावाही दिपके यांनी केला. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी अचानक उसळणारा हिंसाचार आणि होणारी दगडफेक ही आंदोलकांनी केलेली नसून ती पोलिसांनी स्वतः घडून आणलेली होती असा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय. आंदोलनस्थळी पोलिसांनी स्वतः दगडांनी पूर्णपणे भरलेले ट्रक आणल्याचं आपण स्वतः डोळ्यांनी पाहिलंय असं सांगत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इतकंच नाही तर आंदोलकांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांनीच तोडफोड केली आहे हे दाखवण्यासाठी आधीच तोडफोड झालेली फुटलेली वाहनं पोलिसांनी स्वतः आणून आंदोलन क्षेत्राच्या परिघात उभी केली होती. हा सर्व प्रकार शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक ठरवण्यासाठी आणि त्या आधारे आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी रचलेला पूर्वनियोजित कट होता असं दिपके यांनी नमूद केले. जंतर मंतर मैदानावर झालेल्या ऐतिहासिक विद्यार्थी आंदोलनावर बोलताना दिपके म्हणाले, दिल्लीतील जंतर मंतरवर जेव्हा हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे रक्त रस्त्यावर सांडले गेले तेव्हा ती केवळ एक पोलीस कारवाई नव्हती. दिल्ली पोलीस हे थेट केंद्रीय गृह खात्यांच्या अंतर्गत काम करतात. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या थेट आदेशाशिवाय किंवा त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली पोलीस विद्यार्थ्यांवर इतक्या अमानुषपणे लाठी हल्ला करूच शकत नाही असा थेट आरोप त्यांनी केलाय. सत्ता टिकवण्यासाठी आणि जनतेचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांना हुकुमशाही पद्धतीने वापरलं जात असल्याचं चित्र सध्या देशात निर्माण झालंय. या सर्व पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांनी देशातील संपूर्ण पोलीस दलाला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना अत्यंत कळवळीचे आणि कडक शब्दात आवाहन केलंय. पोलीस हे कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा विशिष्ट नेत्याचे वैयक्तिक गुलाम नसतात. त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला, प्रलोभनाला किंवा सत्तेच्या भीतीला बळी न पडता केवळ आणि केवळ भारताच्या संविधानाचं पालन केलं पाहिजे.
संविधानानं प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कासाठी शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय. या अधिकाराचं रक्षण करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे, ना की सत्तेच्या इशाऱ्यावर आंदोलकांचं रक्त सांडणं. पोलिसांनी जर संविधानाची पायमल्ली करून सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुलं बनणं सुरूच ठेवलं तर या देशातील लोकशाही धोक्यात येईल, असा इशारा त्यांनी दिलाय. जनतेला सपोर्टही केला जातोय आणि त्याच प्रमाणात त्याच सोशल मीडियावर जनतेला आता ट्रोलही केलं जात आहे, संस्कारांची आठवण करून दोन्ही बाजू चालवल्या नाही, जेनझीला ट्रोल केलं जातं मला याच्यावर कळत नाही. जेनझी आहे कोण? जे मुलं आज 15 ते 25 ते 28च्या वयोगटातले, त्या मुलांना ट्रोल करून भेटणार काय? उद्या हेच मुलं जाऊन नागरिक बनणार आहे, उद्या हेच मुलं जाऊन वोटर्स बनणार आहेत, उद्या जाऊन हेच मुलं देश चालवणार आहेत ना. तर त्यांना असं तुम्ही वेगळं ट्रोल का करताय? ते काय कोणत्या पक्षातले किंवा कुठल्या विचारधारेचे का काय? सामान्य घरातले मुलं येते, त्यांना ट्रोल करून कोणाला काय भेटणार आहे? राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर या लढाईसोबतच सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या मोहिमेवरही त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांवर टीका करणं समजू शकते, परंतु या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या किंवा त्यात सहभागी होणाऱ्या अगदी सामान्य कुटुंबातील गरीब मुलांना, तरुणांना सोशल मीडियावर संघटितपणे लक्ष केलं जात आहे. IT सेलच्या माध्यमातून या मुलांचे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा, त्यांना ट्रोल करून मानसिकदृष्ट्या खच्ची करण्याचा प्रयत्न केला जातोय. घरातील या निष्पाप आणि सामान्य मुलांना अशा प्रकारे ट्रोल करून सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना नेमकं काय मिळणार आहे, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. तरुणांना गुन्हेगार ठरवून त्यांच्या भविष्याशी खेळणं थांबवलं पाहिजे, कारण हाच तरुण उद्या या देशाचं भविष्य घडवणार आहे. अभिजित दिपके यांच्या शहांवरील या विधानामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलन चिरडण्यासाठी शासकीय यंत्रणांचा आणि पोलिसांचा गैरवापर होत असल्याचा हा आरोप अत्यंत गंभीर असून यामुळे आगामी काळात देशातील इतरही विद्यार्थी आंदोलनाची धार अधिक तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या या लढ्याला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक घटकाचा बुरखा टप्प्याटप्प्याने फाडला जाईल, असा निर्धार या वक्तव्यातून व्यक्त होतोय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.